नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतोय आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने। धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर भरकटलंय। वाऱ्याचा उलट वेग असल्याने हेलिकॉप्टर भरकटल्याची हसन मुश्रीफ यांनी माहिती दिली आहे। हे हेलिकॉप्टर आता बीडमध्ये उतरवण्यात आलंय। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, काय माहिती याबद्दल? कोल्हापूर जिल्ह्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा होते आणि या यात्रेसाठी सध्या मध्ये जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ हे नेते दाखल झाले। मात्र याच परिवर्तन यात्रेसाठी धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे दोघेही नेते येणार होते। आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय की भुजबळ आणि त्या छगन भुजबळ आणि त्याचबरोबर मुंडे यांचं हेलिकॉप्टर भरकटलेलं आहे आणि वाऱ्याचा वेग जो आहे तो उलट दिशेने असल्या कारणाने हे हेलिकॉप्टर आता धनंजय मुंडेंचं आणि छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर हे बीडमध्ये उतरवण्यात आल्याचं आपल्याला कळतंय। धनंजय मुंडे आणि भुजबळ यांचं हेलिकॉप्टर भरकटलंय आणि त्यामुळेच सुरक्षेचा पर्याय म्हणून आता हे हेलिकॉप्टर बीडमध्ये उतरवण्यात आलं। आज राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा जी आहे ती कोल्हापुरात पोहोचलेली आहे आणि अर्थात सगळे नेते कोल्हापुरातल्या कार्यक्रमामध्ये पोहोचण्याकरता म्हणून तिथे निघालेले आहेत। धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे देखील हेलिकॉप्टरच्या माध्यमातून निघालेले होते, हेलिकॉप्टरने निघाले होते, पण वाऱ्याचा उलट वेग असल्या कारणाने हे हेलिकॉप्टर भरकटलं आणि या हेलिकॉप्टरला बीडमध्येच उतरवावं लागलं। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत। संदीप, काय माहिती याबद्दल? धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे दोघे नेते कागलमधल्या सभेत दाखल झालेले नाहीत। त्या दोघांचं हेलिकॉप्टर जे आहे एक ढगाळ वातावरणामुळे बीडमध्ये उतरवल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे। आपल्याला माहिती आहे राज्यात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे आणि आज सकाळी 11 वाजता ही परिवर्तन यात्रेची जाहीर सभा कागलमध्ये सुरू झाली आहे। त्यासाठी धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे एकाच हेलिकॉप्टरने यायला निघाले होते। त्यामुळे सध्या हेलिकॉप्टर बीडमध्ये उतरवण्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे। ढगाळ वातावरणामुळे आणि वाऱ्याचा उलट वेग यामुळे आता हे छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे एकाच हेलिकॉप्टरने निघाले होते, ते हेलिकॉप्टर आता बीडमध्ये उतरवण्यात आलेलं आहे। सुरक्षेचा पर्याय म्हणून हे लँडिंग हेलिकॉप्टर जे आहे ते बीडमध्येच उतरवण्यात आलं। यानंतर आपण जाणून घेऊयात मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकेवर सुनावणीला सुरुवात झाली आहे। मराठा आरक्षणाविरोधातली याचिका एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी मागे घेतली आहे। 16% आरक्षणाला विरोध करणारी याचिका मागे घेण्यात आली आहे, तर राज्य मागास प्रवर्गाचा संपूर्ण अहवाल याचिकाकर्ते आणि प्रतिवाद्यांना द्या असे आदेश हायकोर्टाने देऊ केलेत। हायकोर्टाने राज्य सरकारला तसे निर्देश दिलेत। संपूर्ण अहवाल दिल्यास कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, हा सरकारचा युक्तिवाद हायकोर्टानं अमान्य केलाय। मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवर सुनावणीस मुंबई उच्च न्यायालयात सुरुवात झाली आहे। विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहे। आता या क्षणाला या सगळ्या सुनावणी दरम्यानच्या घडामोडी आपल्याला तो पोहोचवतोय आपल्यापर्यंत। विवेक, आता या क्षणाचा अपडेट काय? मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई हायकोर्टात आता सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्देश दिलेला आहे आणि त्याच्यानुसार मराठा आरक्षण देण्यासाठी जो मागास प्रवर्ग आयोगाचा अहवाल आहे तो याचिकाकर्ते आणि प्रतिवादी यांना देण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत। गेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारनं म्हटलेलं होतं की हा जर संपूर्ण अहवाल याचिकाकर्ते किंवा प्रतिवादींना देण्यात आला, तो जर जाहीर झाला तर त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। मात्र राज्य सरकारचा हा युक्तिवाद मुंबई हायकोर्टानं अमान्य केलेला आहे आणि हा सगळा जो संपूर्ण अहवाल आहे तो अहवाल याचिकाकर्ते आणि प्रतिवाद्यांना देण्याचे निर्देश दिलेले आहेत। राज्य सरकारचं म्हणणं होतं की एक 20 पानांचा जो भाग आहे तो वगळून अहवाल दिला गेला पाहिजे, मात्र तो राज्य सरकारचा युक्तिवाद मुंबई हायकोर्टानं अमान्य केलेला आहे आणि त्यानंतर 6 फेब्रुवारीपासून या प्रकरणाची अंतिम सुनावणी देखील होईल असं देखील आता कळत आहे। त्याचबरोबर आमदार इम्तियाज जलील यांनी या संदर्भात एक याचिका दाखल केली होती आरक्षणाला विरोध करणारी, ती देखील याचिका मागे घेण्याचा त्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं आणि त्यानुसार आज कोर्टात त्यांनी ही माहिती दिली आणि याचिका देखील त्यांनी आज कोर्टासमोर मागे घेतलेली आहे। धन्यवाद विवेक या सगळ्या तपशिलाबद्दल।